अध्याय 40. श्री गणेशाय नमः. ओंकार स्वरूप महागणपती, प्रथम पूजका तुला विनंती. चालो माझी येथ सुमती, या ग्रंथ लेखना. माय शारदे भक्तवत्सले, तुझे चरण म्या वंदिले. हे कार्य घडू दे चांगले, साई चरित्र कथनाचे. सद्गुरु राया मजवरी, कृपा वर्षाव त्वरे करी. वदो माझी ही वैखरी, गुणगान श्री साईंचे. श्रोते तुम्ही माय तात, चूक भूल घ्या पदरात. हीच विनवणी तुम्हा प्रत, दया असो मजवरी. मी न कोणी विद्वान पंडित, न मी जाणे भाषा संस्कृत. देव भाषा जरी अपरिचित, देवा प्रिय मी परी. मज एकची आहे भरवसा, साई हाच माझा दिलासा. तोच पुरविल मनीची आशा, कार्य पूर्णत्वा नेऊनी. काय साईंचा महिमा गावा, किती कसा त्या आठवावा. तेणेची आपुला शब्द पाळावा, दाऊन लीला अद्भुत. मी माझ्या भक्तांकारणे, प्रकट होईन समाधीतुनी. शब्द खोटा न पडेल मनी, विश्वास ठेवा मजवर. ऐसे साईनाथ जे बोलले, ते वचन त्यांनी कसे पाळले. याचे पहा अनुभव दाखले, 2 ह्या अध्यायी. बाळासाहेब देव नावाचे, भक्त एक श्री साईंचे. होते डहाणू गावाचे, सदा लीन श्री चरणी. बाळासाहेबांच्या मातेने, व्रत केले सश्रद्ध मनाने. परी राहिले उद्यापन पारणे, त्या वृत्ताचे ते पहा. माता म्हणे निज पुत्रास, व्रत उद्यापन करणे खास. दे निमंत्रण साईनाथास, यावे म्हणावे भोजना. माता जे सांगे पुत्रासी, तेच होते तयाचे मानसी. साईनाथांनी येऊनी गृहासी, स्वीकारावी पदसेवा. देवांनी केली मग विनवणी, जोगांसी एक पत्र लिहूनी. करा प्रार्थना साई चरणी, यावे उद्यापन भोजना. जोगांचे हाती शिर्डीत पत्र, पडता ते विनवती साई प्रत. बाळासाहेब देव भक्त, आमंत्रितो भोजनास. भाव पाहोनी भक्तमनीचा, स्वीकार केला निमंत्रणाचा. निरोप धाडिला स्वीकाराचा, उलट टपाली सत्वर. पत्र पडता देवांचे हातात, आनंद समाये ना पोटात. चटकन पाणी ये डोळ्यात, आठवणी श्री साई. मातेस वृत्तांत सांगितला, लागा म्हणती तयारीला. साईनाथ येणार भोजनाला, काढा मुहूर्त उद्यापना. बाबा येणार, बाबा येणार. बाळासाहेब झाले अति आतुर. एक दिनी रस्त्यावर भेटला एक संन्यासी. संन्यासी म्हणे देवांप्रती, गो संस्थेचा मी एक संन्यासी. गोरक्षण कार्य आम्हासी आहे करणे ते पहा. धना वाचून कार्य अडते, संकल्प पूर्ती ना घडते. काही मदत करावी आम्हा ते गोळा करून वर्गणी. देव म्हणती ह्या आधीच घेतले काम वर्गणीचे. आता कैसे दुजे लगेच, थांबा थोडे हेच खरे. बरे म्हणून तो संन्यासी, परतून गेला गावासी. इकडे देवांचे मानसी, पडला विसर तयाचा. तो एके दिनी अकस्मात, तोच संन्यासी ये पुढ्यात. नको पैसे, आलो भोजना प्रत. दोघे घेऊन सोबती. देव म्हणती त्या संन्याशास, अवश्य यावे भोजनास. परी यावे दुजा प्रहरास, तोवर होय तयारी. देव म्हणती आपुल्या कुटुंबाला, 3 लोक येणार भोजनाला. लागा आता तयारीला, पाक सिद्धी होऊ द्या. दिस आला माथ्यावर, झाला स्वयंपाक छान तयार. ताट रांगोळी, पाट सुंदर, थाट मांडीला पंक्तीचा. संन्यासी सवे घेऊन सोबती, आले घरी भोजनाप्रती. पाटावर त्रयमूर्ती विराजमान जाहल्या. आग्रह करून जेऊ घातले, तांबूल दक्षिणा तयासी दिधले. अतिथी पदवंदन केले, घेतले शुभ आशिष. ती घटना गेली घडून, देवांचे करी विचार मन. साईनाथ का भोजना अजून, आपुल्या घरी न येती. मग एके दिनी परत जोगास, पत्र धाडिले विचारण्यास. कान आले साई सदनास, दिला शब्द पाळोनी. जोग म्हणती साईबाबास, देवा देव करीती प्रश्न आम्हास. साई कान आले भोजनास, शब्द दिला तरीही. तव बाबा म्हणती झणी, मला न शब्दाची विस्मरणी. मी आलो भोजन करुनी.
परी त्याने न मजला ओळखिले. मी दिला शब्द तो पाळत, दोघांसी घेऊन सोबत. जेवून आलो मनसोक्त, सांग खूण तयाला. मी माझा शब्द पाळिला, त्याने न ओळखले मला. तरी बोल काय तो वर मला. ही कसली रे भक्ती. हे वृत्त कळता देवास, संशय फिटला पटली साक्ष. संन्यासी रूपाने साई प्रत्यक्ष, येऊन या की गेले. मी तया न ओळखले, उलटे वरी बोल लाविले. विश्वरूप त्यांचे न कळले, मी तो एक अभागी. संतांची असते उलटी रीत, ते लीला करीती अद्भुत. आपण मूढ न कळे मात, अगम्य ही तयांची. मग लोचनी अश्रू भरले, क्षमा मागित चरण वंदिले. चुकले लेकरू रूप न कळले, चराचरी तू एक. जैसी प्रचिती ही देवांनी, घेतली तशीच दाभोळकरांनी. ती कथा आता निवेदनी, घेतली श्रोतया कारणे. एके दिनी साईनाथ, दाभोळकरांचे येऊन स्वप्नात. साधून होळी पौर्णिमा गृहात, येईन तुझ्या भोजना. ही ऐकून स्वप्नवाणी, दाभोळकर आनंदले मनी. होळी पौर्णिमेचे दिनी, थाट केला पंक्तीचा. साईंसाठी एक आसन, पंक्ती ठेवले राखून. पाट ताट वाढून सश्रद्धेनं दंपती वाट पाहती. परी न आली साईंची स्वारी, इतर खोळंबले पानावरी. पदरव येता कानी सत्वरी, आले कोण पाहती. तो अली मोहम्मद उभा दारात, एक पुडी त्याचे हातात. देत ती म्हणे दाभोळकरा प्रत, आहे मज तातडी. अली आला तसा गेला, पुडीचा कागद उलगडला. तो साई मूर्ती आली हाताला, धार लागली लोचनी. दाभोळकरांनी तीच मूर्ती, ठेवली रिक्त पाटावरती. भावपूजा करोनी गोमटी, ताट अर्पिले नैवेद्या. दिला शब्द जो का स्वप्नात, तो साईनाथ असा पाळत. मूर्ती होऊन घरात, होळी प्रसाद घेतला. ऐसी ही किमया साईंची, आस पुरविती भक्तांची. पूर्ती दिल्या शब्दाची, करीती ऐशा प्रकारे. साई चरित्र वाचा श्रद्धेने. दूर पळे धनुर्वात दुखणे. आठवा नित्य साई वचने, रक्षी भक्तास कैवारी. साई कृपेचे हे वरदान, म्हणून घडे सारांश लेखन. ते तुम्ही घ्यावे गोड मानून, श्री गोविंद तनय विनवीत असे. इति श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी श्री गणराज, चरण वंदितो तुझे आज. प्रसन्न भावे महाराज, देई मंगलाशीष. ओम श्री साईनाथाय नमः. तू ही फकीर, तू ही है राजा. तू ही है साई, तू ही है बाबा. साईनाथ, साईनाथ हो, साईनाथ तेरे हजारों हाथ. साईनाथ तेरे हजारों हाथ. जिसने तेरा नाम लिया, जिसने तेरा नाम लिया, तू हो लिया उसके साथ. साईनाथ, साईनाथ हो, साईनाथ तेरे हजारों हाथ. साईनाथ तेरे हजारों हाथ. जिसने तेरा नाम लिया, जिसने तेरा नाम लिया, तू हो लिया उसके साथ. साईनाथ.
साईनाथ तेरे हजारों हाथ, तेरा मंदिर सबका मदीना, तेरा मंदिर सबका मदीना, जो भी आए सीखे जीना, तेरा मंदिर सबका मदीना, जो भी आए सीखे जीना। तेरा मंदिर सबका मदीना, जो भी आए सीखे जीना। तू चाहे तो टल जाए घात, तू ही भोला तू ही नाथ, तू ही भोला तू ही नाथ। साईनाथ साईनाथ हो साईनाथ तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ। आरती साई बाबा सौख्यदाता जीवा, चरण रजातळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा। आरती साई बाबा जाळूनी आनंग, स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग। आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव, दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव। आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा। आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर। आरती साई बाबा आठा दिवसा गुरुवारी, भक्त करीती वारी, प्रभु पद पहावया, भव भय निवारी, भव भय निवारी। आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरणच सेवा, मागणे हेची आता तुम्हा देवादि देवा, देवादि देवा। आरती साई बाबा इच्छिता दीन चातक, निर्मळतोय निज सुख, पाजावे माधवाया, सांभाळा पुली भाक, आपुली भाक। आरती साई बाबा। ओम श्री साईनाथ